ವಕ್ಫ್ ತಿದ್ದುಪಡಿ ಬಿಲ್ ಬಿಜೆಪಿ ಮತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸೇರಿದಂತೆ ವಿಪಕ್ಷಗಳ ನಡುವೆ ತೀವ್ರ ರಾಜಕೀಯ ತಿಕ್ಕಾಟಕ್ಕೆ ಕಾರಣ ಆದಂತ ದೊಡ್ಡ ಸಂಚಲನವನ್ನೇ ಸೃಷ್ಟಿಸಿರುವಂತ ಈ ಮಸೂದೆ ಇವತ್ತು ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಮಂಡನೆ ಆಗಿದೆ. ವಿಪಕ್ಷಗಳು ಈ ಬಿಲ್ ಅನ್ನು ವಿರೋಧಿಸಿ ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಕೋಲಾಹಲವನ್ನೇ ಸೃಷ್ಟಿಸಿವೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಇವತ್ತು ಸಂಸತ್ನಲ್ಲಿ ಏನೇನಾಯಿತು, ಆ ತಿದ್ದುಪಡಿ ಮಸೂದೆಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಸಂಗತಿಗಳು ಏನೇನು, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಹೇಗಿದನ್ನ ಸಮರ್ಥಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇದೆ, ಬನ್ನಿ ರಿಪೋರ್ಟ್ ನೋಡ್ಕೊಂಬೋಣ. ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಕೋಲಾಹಲ ಎಬ್ಬಿಸಿದ ವಕ್ಫ್ ತಿದ್ದುಪಡಿ ಬಿಲ್. वक्फ बोर्ड का क्लियर करना। नो प्लीज बैठिए। ಯುಪಿಎ ಅವಧಿಯಲ್ಲಿ 123 ಆಸ್ತಿಗಳು ವಕ್ಫ್ಗೆ ಹಂಚಿಕೆ ಎಂದ ರಿಜಿಜು. सारा जमीन को डी नोटिफाई करके वक्फ बोर्ड को दे दिया। पूरा का पूरा मिसलीडिंग है। ये पार्लियामेंट बिल्डिंग इसको भी क्लेम किया जा रहा था। झूठ है और हम डिमांड करते हैं कि वो ऑथेंटिकेट करे। ವಕ್ಫ್ ಬಿಲ್ ಹಿಂದೆ 4 ಉದ್ದೇಶ, ಕೇಂದ್ರದ ವಿರುದ್ಧ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಗುಡುಗು. कि संविधान को कमजोर करना। एक भी नॉन मुस्लिम नहीं आएगा ये एक्ट में, ऐसा कोई प्रावधान नहीं। टू डिफेम द माइनॉरिटी कम्युनिटीज ऑफ इंडिया। बेच खाने वाले लोगों को पकड़कर इसके बाहर निकालने का। टू डिसएनफ्रेंचाइज द माइनॉरिटी कम्युनिटीज। ತೀವ್ರ ವಿರೋಧದ ನಡುವೆಯೂ ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿಂದು ವಕ್ಫ್ ತಿದ್ದುಪಡಿ ಬಿಲ್ ಮಂಡನೆಯಾಗಿದೆ. ಕೇಂದ್ರ ಸಚಿವ ಕಿರಣ್ ರಿಜಿಜು ವಕ್ಫ್ ತಿದ್ದುಪಡಿ ಬಿಲ್ ಅನ್ನ ಮಂಡಿಸಿದ್ರು. ಬಳಿಕ ನಡೆದ ಚರ್ಚೆಯಲ್ಲಿ ಆಡಳಿತ ಪಕ್ಷ ಮತ್ತು ವಿಪಕ್ಷಗಳ ನಡುವೆ ವಕ್ಫ್ ತಿದ್ದುಪಡಿ ಕಾಯ್ದೆ ಕುರಿತು ಚರ್ಚೆಯ ಮಾತಿನ ಮಹಾಯುದ್ಧವೇ ನಡೆಯಿತು. ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಬರದೇ ಇದ್ರೆ ಸಂಸತ್ ಭವನವನ್ನೇ ತಮ್ಮದು ಎನ್ನುತ್ತಿದ್ರು. ವಕ್ಫ್ ತಿದ್ದುಪಡಿ ಬಿಲ್ ಮಂಡಿಸಿ ಮಾತು ಆರಂಭಿಸಿದ ಸಚಿವ ಕಿರಣ್ ರಿಜಿಜು ಹಿಂದಿನ ಯುಪಿಎ ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ಗಂಭೀರ ಆರೋಪ ಮಾಡಿದ್ರು. 2013ರಲ್ಲಿ ಯುಪಿಎ ಸರ್ಕಾರ ದೆಹಲಿಯ 123 ಆಸ್ತಿಗಳನ್ನ ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ಗೆ ಕೊಟ್ಟಿತ್ತು. ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಬರದೇ ಇದ್ದಿದ್ರೆ ಸಂಸತ್ ಭವನವನ್ನು ತಮ್ಮದೇ ಅಂತ ಮಾಡಿಕೊಳ್ತಿದ್ರು ಎಂದ್ರು. जो 2013 में मुझे भी बहुत ताजुब हुआ कि ये पास कैसे जबरदस्ती करवाया है। 2013 में वक्त पे यूजर जो आपने प्रावधान डाला, उसके बाद 1970 से केस चल रहा था दिल्ली के अंदर में। दिल्ली के अंदर में हमारा सीजीओ कॉम्प्लेक्स है, पार्लियामेंट बिल्डिंग है, कई प्रॉपर्टीज है, और इसको वक्फ बोर्ड, दिल्ली वक्फ बोर्ड ने क्लेम किया कि ये वक्फ प्रॉपर्टीज है। उसके बाद ये केस चल रहा था अदालत में। उस समय यूपीए सरकार ने पूरा सारा जमीन को डी नोटिफाई करके वक्फ बोर्ड को दे दिया। 123 प्रॉपर्टी। अगर आज हम ये संशोधन लेके नहीं आते तो जिस सदन में हम बैठे हैं, ये पार्लियामेंट बिल्डिंग, इसको भी क्लेम किया जा रहा था। एयरपोर्ट, बसंत विहार। ಕಿರಣ್ ರಿಜಿಜು ಮಾತಿಗೆ ವಿಪಕ್ಷ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಾಯಕರು ಕೆರಳಿದ್ರು. ಅದರಲ್ಲೂ ಲೋಕಸಭೆ ವಿಪಕ್ಷ ಉಪನಾಯಕ ಗೌರವ್ ಗೊಗೋಯ್ ಕಿರಣ್ ರಿಜಿಜು ಹೇಳಿದ್ದು ಸುಳ್ಳು ಅಂತ ತಿರುಗೇಟು ಕೊಟ್ರು. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಇದರ ಹಿಂದೆ ಸರ್ಕಾರ 4 ಉದ್ದೇಶಗಳನ್ನ ಹೊಂದಿದೆ ಅಂತ ವಾಗ್ದಾಳಿ ನಡೆಸಿದ್ರು. जो इन्होंने 2013 यूपीए गवर्नमेंट के संदर्भ में कहा, पूरा का पूरा मिसलीडिंग है, झूठ है, और हम डिमांड करते हैं कि वो ऑथेंटिकेट करे। इस सरकार का इस बिल के द्वारा 4 इनके मूल उद्देश्य। पहला मूल उद्देश्य है कि संविधान को कमजोर करना, टू डाइल्यूट द कॉन्स्टिट्यूशन। इनका दूसरा उद्देश्य है भ्रम फैलाना, टू डिफेम द माइनॉरिटी कम्युनिटीज ऑफ इंडिया। इनका तीसरा उद्देश्य है टू डिवाइड द इंडियन सोसाइटी। हमेशा एक हमारे बीच में एक लिटिगेशन चलता रहे, मसला और बढ़ता जाए, ये उनका उद्देश्य है। और चौथा इनका उद्देश्य डाइल्यूट, डिफेम, डिवाइड, और चौथा इनका उद्देश्य है टू डिसएनफ्रेंचाइज द माइनॉरिटी कम्युनिटीज। ಕರ್ನಾಟಕದ ದತ್ತಾಂಶ ಉಲ್ಲೇಖಿಸಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವಿರುದ್ಧ ಅಮಿತ್ ಶಾ ಕಿಡಿ.
ಇನ್ನು ಕೇಂದ್ರ ಗೃಹ ಸಚಿವ ಅಮಿತ್ ಶಾ ಕೂಡ ಮಾತನಾಡಿದ್ರು. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ವಕ್ಫ್ ಆಸ್ತಿ ವಿವಾದದ ದತ್ತಾಂಶಗಳನ್ನು ಉಲ್ಲೇಖಿಸಿದ್ರು. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ವಿಪಕ್ಷಗಳು ಮುಸ್ಲಿಮರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ತಪ್ಪು ಅಭಿಪ್ರಾಯವನ್ನ ಹರಡುತ್ತಿದೆ ಅಂತ ವಾಗ್ದಾಳಿ ನಡೆಸಿದ್ರು. मान्यवर, कर्नाटक की मणि पंडित समिति का रिपोर्ट में पढ़ रहा हूं. इसमें मेरा कुछ नहीं है, खड़े मत हो जाना. ये मणि पंडित समिति का रिपोर्ट है. 29,000 एकड़ भूमि वक्फ की बिजनेस के उपयोग के लिए किराए पर दे दी. विजयपुर कर्नाटक के होनवाड़ गांव की 1500 एकड़ भूमि पर दावा कर उसको विवाद में डाला. आपके माध्यम से, इस सदन के माध्यम से देश भर के मुसलमान भाइयों बहनों को कहना चाहता हूं, आपके वक्फ में एक भी नॉन मुस्लिम नहीं आएगा. ये एक्ट में ऐसा कोई प्रावधान नहीं. मगर जो वक्फ बोर्ड है और वक्फ परिषद है, उसका काम क्या है? वक्फ की संपत्तियां मान्यवर बेच खाने वाले लोगों को पकड़कर इसके बाहर निकालने का. ಇನ್ನು ಸಮಾಜವಾದಿ ಪಕ್ಷದ ನಾಯಕ ಅಖಿಲೇಶ್ ಯಾದವ್ ಮಾತನಾಡಿ, ಮುಸ್ಲಿಮರಲ್ಲೂ ಇವರು ವಿಭಜನೆ ಮಾಡಲು ನೋಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ರು. जो लेकर के आए कोई उम्मीद लेकर के नहीं आ रहा. ये सोची समझी रणनीति का हिस्सा है, क्योंकि इनका जो बोर्ड बिखर गया है, ये मुस्लिम में भी बंटवारा चाहते हैं. मैं और अपने दल और साथियों के साथ कहता हूं कि समाजवादी पार्टी इसका विरोध करती है. वोट पड़ेगा तो हम इसके खिलाफ वोट डालने जा रहे हैं. ಈ ಮಧ್ಯೆ ಮಧ್ಯಪ್ರದೇಶದ ಭೋಪಾಲ್ನಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಮರೇ ಈ ವಕ್ಫ್ ಬಿಲ್ ಅನ್ನ ಸ್ವಾಗತಿಸಿದ್ದಾರೆ, ಸಂಭ್ರಮಿಸಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಮೋದಿಗೆ ಬೆಂಬಲ ನೀಡ್ತೀವಿ ಎಂದಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನೊಂದೆಡೆ ಸಂಸತ್ ಆವರಣದಲ್ಲೂ ಮುಸ್ಲಿಮರು ಬಿಲ್ ಪರವಾಗಿಯೇ ಬೆಂಬಲ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ರು. ಆದರೆ ವಕ್ಫ್ ತಿದ್ದುಪಡಿ ಬಿಲ್ಗೆ ಅಖಿಲ ಭಾರತ ಮುಸ್ಲಿಂ ವೈಯಕ್ತಿಕ ಕಾನೂನು ಮಂಡಳಿ ಸದಸ್ಯರು ಈ ಬಿಲ್ ವಿರುದ್ಧ ರಾಷ್ಟ್ರವ್ಯಾಪಿ ಚಳುವಳಿ ಮಾಡುವುದಾಗಿ ಘೋಷಿಸಿದ್ದಾರೆ. ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್, TV9.